आपल्या कुटुंबात कुठलाही त्रास असू द्या, त्या त्रासाचं जर खरोखर जर आपल्याला निवारण करायचं असेल तर येणाऱ्या दत्त जयंतीला म्हणजेच येणाऱ्या मंगळवारी 26 तारखेला या ठिकाणी 9 वाजता येऊन हे या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या असे 3 रुद्राक्ष धारण करा आणि जीवनातला कुठलाही त्रास असू द्या त्याचं 100% या ठिकाणी येऊन निवारण होईल। हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तपश्चर्येमध्ये सिद्ध केलेले रुद्राक्ष धारण करा आणि हे रुद्राक्ष धारण करून आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं जीवन सार्थक करून घ्या। आपल्या जीवनाचं तर होईलच उद्धार, पण आपल्या आत्म्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। त्यासाठी आपण या ठिकाणी येऊन दत्त जयंतीच्या दिवशी येऊन या ठिकाणी हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 रुद्राक्ष धारण करा। निर्गुण पादुकावरती शरण जाऊन या ठिकाणी महाराजांची निर्गुण पादुका आहे, त्या निर्गुण पादुकावरती शरण गेल्यानंतर मागच्या जन्मात आणि या जन्मात जे काही छोटं मोठं पाप झालेलं आहे त्याची क्षमा याचना करून महाराजांना शरण जाऊन, दत्तगुरूंना शरण जाऊन, जगाच्या मालकाला शरण जाऊन हे रुद्राक्ष धारण करा। 100% सगळे त्रास नाही। धारणगाव येथील खडक धारणगाव निफाड तालुक्यातील खडक धारणगाव येथील प्रतिगाणगापूर म्हणून मठ आहे। त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी। तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत। त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती। त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये। त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या, असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200-200 रुपयाची पावती फाडायला लावली, अन्नदान करायला लावलं। तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे। त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे व काय जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं, तर ती म्हणे असंच करत असेल बा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं। तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील का मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं। मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर। नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं। तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्याने। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला। अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येईल, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर, आणि तो होताच असं राक्षसासारखं की मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला। आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होते, पण मला हे बोलताच येत नव्हतं। आणि नंतर त्याने मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही। त्याच्यानंतर त्याने मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथे त्यांनी मला सोडलं। भोंदू अशोक खराच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत। आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत। अशी एक घटना नाशिक जिल्ह्यातील धारणगाव खडक या ठिकाणी घडलेल्या आहेत। प्रतिगाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।